नवी मुंबई नेटवर्क। तुर्भे स्टोर के नागरिकों की जीवन से जुड़े तुर्भे ब्रिज के काम को लेकर तुर्भे स्टोर में सियासी पारा एक बार नहीं बल्कि बार बार गरमाया। कभी ठेकेदार महावीर कॉन्ट्रैक्टर द्वारा अचानक काम में रोड़े अटकाए गए, तो कभी तुर्भे ब्रिज को पॉलिटिकल कॉन्स्पिरेंसी का शिकार बनाया गया, तो कभी नवी मुंबई महानगर पालिका के विभिन्न आयुक्तों ने सिर्फ आश्वासनों का हर बार पिटारा दिया। यही कारण था कि आए दिन सड़क पार करते हुए होने वाली सड़क दुर्घटनाओं, जान हथेली में लेकर सड़क पार करने को मजबूर नागरिकों की जान माल की सुरक्षा के लिए तुर्भे स्टोर के नागरिकों के जीवन से जुड़े इस सबसे संवेदनशील और ज्वलनशील प्रश्न को लेकर पूर्व नगर सेवक सुरेश कुलकर्णी अब बेहद आक्रामक हो चुके हैं। सुरेश कुलकर्णी ने नवी मुंबई मनपा आयुक्त के साथ इस मुद्दे पर चर्चा के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के दरबार में तुर्भे स्टोर के नागरिकों के जीवन से जुड़े इस ज्वलनशील काम में राजनीतिक अड़चन लाने का आरोप लगाते हुए इस काम को नए सिरे से गति देने की मांग की थी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी इस सबसे संवेदनशील और महत्वपूर्ण मांग को तत्काल रफ्तार देने के आदेश नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त को दिए, मगर बावजूद इसके 6 महीने गुजर जाने के बावजूद मामला अब तक ठंडे बस्ते में बंद रहा। तुर्भे ब्रिज के मुद्दे को लेकर कभी ब्रिज के डिजाइन, तो कभी वृक्षों के प्रत्यारोपण, तो कभी IIT सर्टिफिकेट के नाम पर काम में महानगर पालिका ने लगातार देरी बरती। यही कारण था कि रोष में आते हुए सुरेश कुलकर्णी ने तुर्भे स्टोर की जनता के साथ बेहद आक्रामक भूमिका अख्तियार कर इस मुद्दे को लेकर महामोर्चा निकालने और महानगर पालिका के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ने के लिए रणनीति तय करने के लिए एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया, जहां इस बैठक में तुर्भे स्टोर की असंख्य जनता के साथ समाज सेवक दिलीप जगताप भी विशेष तौर पर मौजूद रहे। इस बैठक की गंभीरता और जनता के रोष को देखते हुए नवी मुंबई मनपा आयुक्त के निर्देशानुसार कार्यकारी अभियंता सुभाष सोनावने ने बैठक में आकर सुरेश कुलकर्णी और जनता को ऑन द स्पॉट यह आश्वासन दिया कि अगले हफ्ते तक IIT सर्टिफिकेट्स आते ही इस काम को रफ्तार दे दी जाएगी। जिसके बाद सुरेश कुलकर्णी ने इस महामोर्चे को 8 दिनों के लिए स्थगित करते हुए मनपा को अल्टीमेटम भी दिया कि अगर काम 8 दिनों में शुरू नहीं हुआ तो मोर्चा नहीं बल्कि महामोर्चा निकाला जाएगा। त्या संबंधित जे बाकीचे इतर काम आपण चालू केलेले आहे, रस्त्याचं वायंडिंग आहे, त्याच्यानंतर जे पाईपलाईन शिफ्टिंग आहे, त्यामध्ये येणारे अडथळे आपल्याला सगळं झालेलं आहे। पब्लिक शिफ्टिंग झाले, रोड वर्किंग झालेलं आहे, सगळं झालेलं आहे। पाईपलाईनचं वगैरे काम चालू आहे, रस्त्याचं चालू आहे आणि त्यामध्ये आपलं जे त्याप्रमाणे हाईट वाढवायचं होतं, त्या आपलं सर्वेक्षण आपण IIT कडनं करून घेतलेलं आहे। त्याचा रिपोर्ट कारण ते जे लेन्थ आहे ते लेन्थ मिळणं त्याला गरजेचं आहे, कारण तिकडे ब्रिज आहे तर ब्रिजला मिळताना जे लेन आहे हे सगळं सर्वेक्षण डिलिव्हरी करणं गरजेचं आहे। असे तांत्रिक बाजू आपण IITचे प्रोफेसर आहेत त्यांना बोलून त्यांचं सर्वेक्षण करून घेतलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट या सोमवारी पुढच्या वीकमध्ये मिळेल आणि त्यानुसार आम्ही ते काम करू। बाकीचे काही अडचणी आहेत आपल्या हायमार्क साईडमध्ये, सेंट्रल लाईनचं आहे, काही झाडं आहेत 7-8 लेफ्ट साईडला, ते आम्हाला ते काढणं गरजेचं आहे। तर त्याप्रमाणे ते सगळे आठवडे काम लवकरात लवकर पूर्ण करू। त्याला 18 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। किती दिवसात चालू करणार ते? आता या पुढच्या वीकमध्ये आपल्याला रिपोर्ट त्याप्रमाणे काम करू। इतर काम आपलं चालू आहे। रिपोर्ट किती दिवसात येईल? पुढच्या वीकमध्ये येणार, कारण मी स्वतः प्रत्येक त्यांना आपल्या या 2 दिवसापूर्वी मी स्वतः भेटून आलेलो आहे। प्रोफेसर आहे त्यांना सुद्धा भेटून ते माहिती घेतली। सगळे हे महापालिकेचे संपूर्ण पाठपुरावा मी स्वतः करत होतो। त्या ठिकाणी आपण एवढे डिलेवरी केले, त्याला IIT सर्टिफिकेट येईल, जो पुढच्या हप्त्यात येईल। पुढच्या हप्त्यात जर काम चालू नाही झालं मग मला हे आम्ही 8 दिवस पुढे ढकलून मोर्चा
इस दौरान महानगर पालिका के हस्तक्षेप के बाद शांत सुरेश कुलकर्णी ने कहा कि भविष्य में SRA को ध्यान में रखते हुए तुर्भे ब्रिज के डिजाइन में बदलाव करने की मांग की गई, जिसके लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी मनपा आयुक्त को आदेश दिया, मगर डिजाइन बदलने के बावजूद 6 महीनों से काम अब तक प्रलंबित होना बेहद शर्मनाक है। मीडिया से बात करते हुए सुरेश कुलकर्णी ने अपने वही तेवर और कलेवर दिखाते हुए कहा कि आज मनपा की देरी के कारण तुर्भे के नागरिकों की सड़क दुर्घटनाओं में मौत हो रही है। सभागृहात असताना टेंडर पण झाले, महावीरला काम भेटलं होतं, त्या ठिकाणी तो ब्लॅक लिस्टेड आहे म्हणून थोडी बार डिले पण झाले, तो कोर्टात गेले होते, कोर्टात जाऊन आल्यावर परत कोर्टात पण त्या ठिकाणी बांगर साहेबाला सांगितले कुठेतरी बसून हे प्रकरण मार्गी लागायला पाहिजे। हे सगळं होत असताना फक्त त्या डिझाईनचा एक प्रॉब्लेम होता, त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की डिझाईन चेंज करा। त्यांनी डिझाईन बनवलं होतं की त्या रिलायन्स कंपनीसमोर फक्त फिलिंग करून कार रिक्षा जाईल अशी, तर आम्ही बोललो अशा चालणार नाही, त्या ठिकाणी उद्या SRA योजना लागू होणार, तर बिल्डिंग होतील, टावर होतील, त्या ठिकाणी बस जायला पाहिजे, कंटेनर जायला पाहिजे, हे संपूर्ण मोठे गाड्या जायला पाहिजे, या हिशोबाने तुम्ही डिझाईन बनवा। त्या डिझाईन बनवण्यासाठी एवढा उशीर झाला आपल्याला। आज कुठेतरी परवा दिवशी मुख्यमंत्रीकडून मीटिंग झाले, त्यांनी सांगितले तर डिझाईन त्या ठिकाणी ते चेंज करा, बोलतो करून टाका, लवकर काम चालू करा। कुठेतरी परत नंतर ते IITची प्रॉब्लेम सांगितले त्या ठिकाणी, बाबा त्या ठिकाणी तुम्ही सर्वे करा, सर्वे करून त्या ठिकाणी 10 लाख रुपये महापालिकेने भरलेले, IITला त्या ठिकाणी सर्वे करून ताबडतोब काम चालू करा। त्या गोष्टीला पण 6 महिने झाले। आज IITचं सर्टिफिकेट येणार आहे, त्या गोष्टीमुळे थांबलेलं आहे। आता त्यांनी सांगितलं आज की IIT सर्टिफिकेट पुढच्या हप्त्यात या मंगळवारी या बुधवारी बुधवारी भेटलं की आम्ही ताबडतोब काम चालू करू। आता त्या ठिकाणी झाडाबिडा या हलवाचे काम पुढच्या हप्त्यात चालू होणार आहे आणि लवकरात लवकर काम चालू होईल। हे गेल्या 10 वर्षापासून टाकलेलं काम अक्षरशः आम्हाला तर वाईट वाटते। त्या ठिकाणी कितीतरी मृत्युमुखी पडलेले, त्या ठिकाणी हातपाय गमावले आहेत, लोकांचे मृत्यू पडलेले आहेत। अशा कामाला लोकांना जाताना औद्योगिक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी मार्केट आहे, लोकांना जायसाठी एकच रस्ता आहे। एवढं सगळं करत असताना महापालिकेच्या कुठेतरी हलगर्जीपणामुळे एवढे डिले झालेले आज। नवी मुंबई नेटवर्क के सवाल के जवाब पर सुरेश कुलकर्णी ने बेहद आक्रामक होते हुए कहा कि मुख्यमंत्री के आदेशों का पालन न कर महानगर पालिका की इस देरी के पीछे कहीं न कहीं राजनीति छुपी हुई है। उन्होंने महानगर पालिका को चेताते हुए कहा कि अगर 8 दिनों में IIT सर्टिफिकेट प्राप्त कर काम को रफ्तार नहीं दी गई तो तुर्भे की जनता के साथ महामोर्चा निकालने से वे बिल्कुल भी नहीं हिचकिचाएंगे। पुढाचा तरी दबाव आहे का महापालिकेवर? आम्हाला तर असं वाटतंय त्या ठिकाणी हे काम आता 5 वर्ष लागले या कामाला, तर कुणाचा दबाव असेल या कुणाचं सांगण्यावरनं होत असेल असं मला तर हे डाऊट वाटतंय। तर आज कुठं महापालिकेचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील काम होत नाही, एवढे डिले होते, हे आम्हाला खरोखरच लाज वाटतं या गोष्टीची। आज जर हे नाही होत म्हणून तर आज आम्ही मोर्चाची तयारी केलेली आहे। मग त्या ठिकाणी प्रशासनाने येऊन सांगितलेलं आहे की पुढच्यापासून IITचं सर्टिफिकेट भेटणार आहे आणि लवकरात लवकर काम चालू करून माझं आश्वासन दिलं। जर ना झालं तर पुढच्या हप्त्यात आम्ही 15 दिवसात मग महामोर्चा काढायची आमची ताकद आहे। खैर, अब देखना यही होगा कि 10 वर्षों का इंतजार, असंख्य लोगों की मौत का सिलसिला अब कब थमता है। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।